मुंबईमध्ये महिन्याभरात 902 झाडे उन्मळून पडलेत. 1251 फांद्या कोसळल्यात. झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामावरती पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. 22 जून ते 17 जुलै या कालावधीमध्ये सार्वजनिक आणि खासगी मिळून तब्बल 902 झाडे पडल्याची पालिकेची माहिती आहे. महापालिका हद्दीमध्ये 367 तर खासगी क्षेत्रात 524 झाडे उन्मळून पडलीत. सार्वजनिक आणि खासगी मिळून 3841 ठिकाणी झाडे फांद्या हटवण्याची कारवाई पूर्ण झाली. उर्वरित 542 ठिकाणी झाडे व फांद्या हटवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची पालिकेची माहिती आहे. यंदाच्या पावसाळ्यात झाड पडून 4 जणांचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने प्रशासनावर टीका आता कायम होती. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडले. स्नेहा, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये झाडे कोसळलेत. महिन्याभरातली जी आकडेवारी आहे ती अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे, कारण तब्बल 902 झाडे उन्मळून पडलेत. यामुळे खरं तर आर्थिक खूप नुकसान झालं, वाहनांचं खूप नुकसान झालं, सोबतच जीवितहानीचा सुद्धा धोका निर्माण झाला होता. आणि या फांद्या छाटणीच्या कामावरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. काय ताजे अपडेट आहेत? एकंदरीत आकडेवारीसह काय माहिती देशील? अगदीच, कारण आपण पाहतोय मुंबईत झाड उन्मळून पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या प्रचंड घडल्या होत्या. तसंच जूनपासून ते जुलैपर्यंत एकूण 902 ठिकाणी झाड उन्मळून पडलेले आहेत. तसंच उर्वरित आता 542 ठिकाणी झाडांची छाटणी असेल, फांद्यांची छाटणी असेल, त्याचं काम अजूनही बाकी आहे. पाऊस मधून पडत असतो. यामध्ये जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मुंबईतील 4 जणांनी आपला जीव गमावलेला आहे. चेंबूरमधील जर विद्यार्थ्यांनी आपण जीव गमावल्याची घटना पाहिलेली होती, त्याच्या संदर्भात तर अहवाल देखील आलेला होता, परंतु तो अहवाल खोटा असल्याचा दावा भाजपकडून देखील करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने अजून अहवाल यायला हवा या संदर्भात अशी मागणी देखील होत आहे. तसंच जर आपण पाहिलं तर इतर ज्या घटना आहेत त्या देखील अत्यंत दुर्दैवी घटना होता. त्याच अनुषंगाने पाहतोय ज्याप्रमाणे पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही झाडांची पाहणी केलेली आहे, सर्वेक्षण केलेलं आहे, त्या संदर्भात छाटणी देखील केलेली आहे, परंतु तसं काहीच पाहायला मिळालं नाही. जेव्हा जोरदार पाऊस पडत होता त्यावेळी तर मुंबईत एका दिवसाला सुमारे आपण जर पाहिलं तर 40 ते 50 झाड कोसळत होते. तसंच जर सतत सुरू होतं. आता देखील जेव्हा अधूनमधून पाऊस पडत आहे तेव्हा देखील झाड उन्मळून पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं आपण तर झाड उन्मळून पडताना बुंद्यापासून झाड जे आहे ते उन्मळून पडत आहे. त्यामुळेच एकंदरीत आपण जेव्हा या संदर्भात जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली होती, त्यांनी देखील सांगितलेलं होतं की कॉन्क्रिटीकरणाचा विळखा जो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्यामुळेच एकंदरीत या झाड उन्मळून पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत. तसंच महापौर ऋतू तावडे यांनी देखील असंच सांगितलेलं होतं की कॉन्क्रिटीकरणामुळेच हे झाड कोसळण्याचे जे सत्र आहे ते सुरू आहे. परंतु जर आपण पाहिलं तर आयुक्त अश्विनी भिडे यांनी मात्र या दाव्याला नकार दिलेला होता. यांचं म्हणणं होतं की कॉन्क्रिटीकरणामुळे झाडं उन्मळून पडत नाहीयेत. तर आपण पाहिलेलं होतं महानगरपालिकेमध्येच दोन्ही विविध महिलांकडून ज्या उच्च पदावरती आहेत त्यांच्याकडूनच विविध दावे करण्यात येत होते. एकंदरीत असं असलं तरी देखील सामान्य लोकांनी यामध्ये या झाड उन्मळून पडण्यामुळेच आपला जीव गमावलेला होता. त्यामुळे आत्ता तरी महानगरपालिकेला जाग येईल का आणि आत्ता तरी संपूर्ण छाटणी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. करण, नक्कीच स्नेहा, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.